नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुढीपाडव्यापासून 4 राशींचे भविष्य उजळणार आहे. हिंदू धर्मानुसार गुढीपाडवा हा सण खूप मोठा असतो आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा ह्या सणाची लोक खूप आतुरतेने वर्षभर वाट बघत असतात. तोच दिवस ह्या वर्षी 19 मार्च 2026 या रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र काय सांगतात? गुढीपाडवा या सणाला खूप मोठे महत्त्व दिले जाते, कारण या दिवशी ग्रहाचे शुभ योग निर्माण होत आहेत, ज्याचा फायदा अनेकांना होणार असतो. मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होतं. ह्या वर्षी गुढीपाडव्यापासून 4 राशींचं भविष्य बदलणार आहे. त्यांच्या हातामध्ये पैसा येणार आहे. घरामध्ये सुख शांती लाभणार आहे. कोणत्या 4 राशी आहेत ते बघू. ह्या वर्षी गुढीपाडव्याला सुखाची एंट्री होणार आहे. त्या 4च राशी पूर्ण व्हिडिओ बघा. पंचांगानुसार काय सांगतात? 8 दिवसांनी, अजून गुढीपाडव्याला 8 दिवस बाकी आहेत. 18 मार्च 2026 पासून वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2 सर्वात शुभ ग्रह शुक्र आणि गुरु केंद्र दृष्टी योग तयार करतील. हा योग अत्यंत शुभ आणि ज्योतिषशास्त्रात प्रगतीचा मानला जातो, कारण शुक्र हा आनंद, संपत्ती आणि कला दर्शवतो, तर गुरु ज्ञान, धर्म आणि भाग्य दर्शवतो. जेव्हा दोन्ही ग्रह केंद्र दृष्टी योगाद्वारे एकमेकाकडे पाहतात, तेव्हा सकारात्मक ऊर्जा संतुलित होते आणि वाढतेही. यामुळे एकाच वेळी संपत्ती, प्रतिष्ठा, शिक्षण आणि नैतिकता वाढते. आणि हा योग जीवनात योग्य निर्णय घेण्याची संधी, संरक्षण आणि संधी प्रदान करतो. या शुक्र गुरु योगामुळे कोणत्या 4 राशींना आनंद आणि त्यांच्या संपत्तीच्या आशेची पूर्तता? नीट ऐका. आनंद आणि त्यांच्या संपत्तीच्या आशेची पूर्तता अनुभवायला मिळेल ते जाणून घेऊया. कोणत्या 4 राशी आहेत ती? त्यांचं भविष्य बदलणार आहे, त्यांच्या हातात संपत्ती येणार आहे आणि त्यांना आशा लागून राहणार आहे. पैसा, धन, संपत्ती, सुख, समृद्धी. हे त्या 4 राशी कोणत्या आहेत त्या बघू. पहिली रास म्हणजे वृषभ. ज्या लोकांची वृषभ रास आहे त्यांचं बघा. ज्योतिषशास्त्रानुसार 18 मार्चपासून निर्माण होणारा शुक्र गुरु केंद्रदृष्टी योग वृषभ राशीसाठी संबंध सुधारेल. बघा, वृषभ राशीवाल्यांनी नीट ऐका आणि वाचा. कुटुंब आणि जोडीदारासोबत किरकोळ गैरसमज हळूहळू दूर होत असतील. वृषभ राशीवाल्यांनी जर कुणाबरोबर गैरसमज झाले असतील, ते हळूहळू दूर होऊन जातात. उदाहरणार्थ नवरा बायको, बहीण भाऊ, आई वडील त्यांच्याबरोबर. त्यांच्यामधला संबंध दूर होऊन विश्वास मजबूत होईल. कामाच्या ठिकाणीही सकारात्मक वातावरण निर्माण होईल. जो कोणी काम जॉब करत असेल तिथलंही वातावरण शुभ असेल. आर्थिक प्रयत्नांमध्ये हळूहळू यश मिळण्याची चिन्ह दिसतील. वृषभ राशीवाल्यांनी नीट ऐका. उत्पन्नाच्या नवीन संधी देखील येऊ शकतात. गुंतवणूक किंवा बचतीबाबत विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात लक्षणीय फायदे देऊ शकतात. वृषभवाल्यांचं खूप चांगलं गुढीपाडव्यापासून भविष्य उजळणार आहे. गैरसमजसुद्धा दूर होणार आहेत. त्यानंतर दुसरी रास म्हणजे तुळ. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीसाठी गुढीपाडवा विशेष फलदायी मानला जातो. तुमच्या वैवाहिक जीवनात सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तुळ राशीवाल्यांनी बघा, तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. गुढीपाडव्यानंतर संधी घालवू नका. तुळ राशीवाल्यांनी बघा, नातेसंबंधातील लोकांमधील भावनिक बंध मजबूत होऊ शकतात.
नातेवाईकांबरोबर भावनिक बंध मजबूत होऊ शकतात बिखरले असले तर. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम ओळखले जाण्याची शक्यता असेल. जर कोणी तूळ राशीवाले जर जॉब करत असताल तर तिथं तुमची सत्व परीक्षा घेतली जाईल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्याची हळूहळू सुधारेल पाडवा झाला की. भूतकाळातील प्रयत्न आर्थिक लाभाचे दरवाजे देखील उघडू शकतात. भूतकाळात काय तुम्ही प्रयत्न कशासाठी केले असतील, आर्थिक लाभाचे सुद्धा दरवाजे देखील गुढीपाडवा झाल्यानंतर उघडू शकतात. त्याच्यानंतर तिसरी रास आहे धनु. त्याच्यानंतर पुढची रास आहे धनु. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा भाग्यवान ठरू शकतो. कुटुंबाशी संबंध अधिक उबदार आणि जवळचे होतील. प्रिय व्यक्तीला भेटल्याने आनंद मिळू शकतो. करिअर आणि व्यवसायातील निर्णय स्पष्ट होतील. तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यास प्रेरणा मिळेल. आर्थिक बाबीमध्ये सुद्धा सुधारण्याची चिन्ह दिसत आहेत. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता तुमच्या राशीमध्ये असू शकते. ह्या राशीमध्ये बघा, एखाद्याचे व्यवहारामध्ये पैसे अडकले असतील तेही त्यांना परत मिळू शकतात. चौथी रास म्हणजे मीन. शेवटची रास बघा, भाग्यशाली रास मीन. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग मीन राशीला मानसिक संतुलन आणि सकारात्मक आणू शकतो. कुटुंबांनी प्रियजनासोबत संबंध पूर्वीपेक्षा गोड होण्याची शक्यता आहे. जर एखाद्यामध्ये संबंधामध्ये दुरावा आला असेल तर ते संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले, घट्ट व गोड होऊ शकतात. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. करिअर जर एखादा करत असेल ह्या राशीवाला तर त्यांना नवीन संधी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायाबद्दल विचार करण्यातना अनुकूल संकेत मिळू शकतात. एखाद्याला जॉब नसेल तर त्यांना काहीतरी संकेत मिळू शकतात जॉबविषयी. आर्थिक स्थिरता देखील हळूहळू येण्याची शक्यता आहे आणि आर्थिक अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. ह्या 4च राशी आहेत. पाडव्यानंतर ह्यांचे भाग्य उजळून जाईल. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत जा. परत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू. तोपर्यंत बाय.